मी पाहतो ना माणसाचं कसं फक्त बोलण्यात जोर असते, करण्यात नाही जमत नाही बाबा. मग काय तर अच्छे खिलाडी म्हटलं खाली पडले. मग काय तर तुम्ही काय सांगू राहिले? करा 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 घ्या 50,000चे कांदे घ्या गावात विकून दाखवा. करा करा. जा ना बाबा तिकडे. तू काय बोल राहिला मले? अच्छी खिलाडी कोणती पक्के खिलाडी दाखवू राहिला मी? आत्ता 50,000चे कांदे घेतो ना आत्ता म्हटलं गावात विकून टाकतो. काय म्हणतो तू? तुझा धंदा बंद करतो. काय म्हणतो तू? सांग, बोल बोल. वासुरडी कुत्ता आहे, वासुरडी कुत्ता आहे. राहू द्या राहू द्या. हो राहू द्या म्हटलं काही तुमचं घेणं होत नाही, निघणं होत नाही. आम्हालाच कामं करतात ते, तुम्हाला जमत नाही ते. तू काय सांगू राहिला रे? उद्या म्हणजे आजच्याच कांदे घेतो. चाल आता चालू कांदा मार्केटमध्ये. आत्ता घेतो मी कांदे. काय म्हणतो तू? बोल पुढे आता. जा ना बाबा इकडे कोणा सांगू राहिला? जा 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 भाऊ जा. आत्ता माझ्या लक्ष द्या म्हटलं. ऑटोबीवाले काय बोलते काय नाही, काही मेळा लागू देत नाही बाबा हे माणूस. अरे बोला ना, पण आराम बोला ना भाऊ. भाऊ आराम बोला ना. काही समजत नाही म्हटलं तुमची भाषा. आराम बोला ना. किती आराम बोलू मी? एवढं किती आराम बोलू म्हटलं? एवढं समजत नाही का भाऊ? म्हटलं इकडे लक्ष म्हटलं ते गेलं आमच्या डोक्याच्या वरून. अरे आराम बोला ना. म्हणजे कसं बा एकदम कसं अक्षरबाण असं आ ई असं शब्द म्हणजे असे तुकडे करत बोला. कसं का तुकडे कसं काय बोलू तुला मी आता? मी काय सांगा तुले? मी काय म्हणतो तुला? इकडे लक्ष माझ्याकडे पहिले. ओटी बोले भाऊ. ते म्हणते लक्ष द्या म्हणते. आता मला कसं सवय पडली आता. काय बोलते काय नाही ते आपल्याला सवय पडली. म्हटलं लक्ष द्या म्हणते. माझ्या बोलण्यावर लक्ष द्या म्हणते. असं म्हणता का ते? काय लक्ष काय झालं? हो बोला. किती पाहिजे मला कांदे किती पाहिजे तुम्हाला? काय सांगा बोला. समजलं नाही ना हो, समजलं नाही ना मला काय बोलले ती आता. आराम बोला ना राजा, आराम बोला ना. अरे तुम्हाला म्हटलं कांदे किती किलो पाहिजे? किलो? आम्हाला का नाही 50,000 रुपयाचे कांदे पाहिजे होते. अरे 50,000? बरं 50,000 नाही का? अच्छा पाहिजे होते आम्हाला 50,000चे. काय करता आता? बसल्या काही ना काही व्यवसाय करायला पाहिजे माणसानं, नाही का? बरोबर आहे. काही माणसांना काही ना काही व्यवसाय करायला पाहिजे. हां बरोबर 50,000चे मला कांदे पाहिजे म्हणले का? ओके नो प्रॉब्लेम. चला काय भाव आहे म्हटलं? काय कट्ट काय देता तुम्ही सांगा मला पहिले. काय कट्ट काय देता तुम्ही? आमच्या मला 400. शांताराम भाऊ काय म्हणते ते? चहा प्यायचा म्हणते काय? नाही भाऊ मागचे भाऊ काय म्हणता ते? हा मला रे समजलं. मला काय बोलले ते? चा करत जात बा. भाऊ मालक इकडे बा. काय ते टोपीवाले काका म्हणून राहिले. समजलं नाही म्हणते आम्हाला. ते मले पण नाही समजलं. दुसरी गोष्ट नवल म्हटलं तर एकदा डबल सांगा बरं. रिपीट पण कसं आरामानं बोला. शब्द कसे स्पष्ट बोला. स्पष्ट हे मला तुत्री मी एवढं म्हटलं की 400 कट्टा म्हटलं. 400 म्हणून राहिले का? हा बरोबर. 400 रुपये कट्टा भाऊ. 400 रुपये कट्टा आहे का? काय बाबा म्हटलं एक खट्टा घेऊन म्हटलं आम्ही ठोक 50,000 म्हटलं कांदे घेऊन राजा. काही कमी जास्त जमत नाही का? नाही कमी जास्त जमत नसते आमच्याकडे. इकडे कमी जास्त नाही. एक तर एक भाव. मग काय 400 रुपये कट्टा या माणसानं म्हटलं भाऊ तुम्हाला काय? मला म्हटलं का तुम्ही ना? नाही तुम्हाला म्हटलं काय तुम्ही का कट्टा घेतो सांगा मला. का कट्टा घेतो ना? हो बरोबर आहे. आणि का कट्टा घेतलं ना? काय भाऊ मागचे भाऊ काय म्हणतात ते? ते तुम्हाला म्हणून राहिले की काय कट्टा काय घेतलं तुम्ही ना? काय कट्टा घेतलं तुम्ही ना ते? 400 रुपये कट्ट घेतलं मी. भाऊ मागचे भाऊ 400 रुपये कट्टा घेतलं म्हणलं. तुम्हाला काय मग आता तुमचा 400 रुपये कट्टा म्हणलं. बोला नाही ऑटोवर काय बोलते काय नाही. ते काय बरोबर लावा ना तुम्ही. काय 400 रुपये कट्ट? आम्ही 50,000 कांदे घेऊन राजा. काही कमी जास्त जमत नाही का? आम्ही ठोक घेऊन डायरेक्ट. हे जे समोरचा माणूस आहे का नाही फक्त यानं एकच कट्ट घेतलं ना. अरे आम्ही 50,000 रुपयाचे कांदे घेऊन राहू ना. तसं नसतं ना. 400 कट्टा मग काय मी 50,000 घ्या मला सांगू मी. 400 कट्टा घेऊन मी बोलता का? घेता का? हो जाऊ का मी? काय समजत नाही राजा. आपलं काही कामच नाही ना. पैसे दिले सगळं दिलं का? जाऊ का म्हटलं मी? काय बोललं भाऊ हे आता? काय बोललं भाऊ मागचे भाऊ? काय बोललं ते? नाही म्हणते म्हणजे काम झालं म्हणते तुमचं. दिले म्हणते तुम्ही पैसे. जा म्हणते घराकडे निघा म्हणते. हो जा घराकडे जा. असं म्हटलं का? बाबा मशीन तर लय फास्ट आहे काही. येतो म्हटलं. येतो. बोलती माय भांडणं गिणणं झाली की माग समोरचा माणूस गेला गाड्या. काय समजतच नाही समोरच्या माणसाला काय बोलू राहिला काय. हो चाललो. भाऊ काय राजा बरोबर लावा तुम्ही. आम्ही डायरेक्ट ठोक घेऊन ना 50,000 घेऊन आम्ही राजा. आम्हाला पुरत नाही 400 रुपयातनी. मग काय तर कमी जास्त करा ना राजा. नाही का? कमी जास्त करा ना. कमी जास्त करू मला. कमी जास्त काय करू? तुम्हाला सांगा तुम्हाला किती पाहिजे? तुम्हाला किती पाहिजे? काय म्हटलं बा आता येणं आता मागच्या विचारायला पुरत नाही आता. ते म्हणायचं बा काय समजत नाही तुम्हाला. काय म्हटलं ना?
आपलं ते आपण ते ऐकूच नाही राहिलो त्या माणसाचं काहीच, म्हणजे ते समजायचा प्रयत्नच नाही करू राहिलो मी. काय समजताय ते समजत नाही, घेऊन नाही, कशाला ते बार बार हे करताय. तुम्हीच पहा बा, तुमचं ते मागच्या माणसाला विचारा ना, ते मागचं बसेल नाही ते त्याला विचारा. हा भाऊ, मागचे भाऊ काय म्हटलं त्यांना आता? काय बाबा मला विचारता बा माय बर बर. हा ते म्हणून राहिले तुम्हाला सांगा कितीची पाहिजे, ते तुम्हाला कितीची पाहिजे. आणि 400 रुपयानं पुरत नाही. काही म्हणा तुम्ही, भाऊ 400 रुपयानं आपलं काही पुरत नाही. तुम्ही आता काही करा, कमीत कमी बा 300 रुपयानं तरी लावा. कसं माझा फायदा तुमचा फायदा. मी डायरेक्ट ठोक घेऊ राहून राजा, 50,000 रुपयाचा डायरेक्ट माल तुमचा सपाट हो राहिला ना. कुठं तुम्हाला बोलायचं काम नाही, कुठं काहीच नाही ना. एका जागेवर म्हणजे एका शब्दात तुमचं 50,000 रुपयाचं हे वर ना राजा. काय मजा करू राहिले का? हो बरोबर 50,000 म्हणजे हो बरोबर बरोबर. कसं आम्हाला पण बोललं पाहिजे ना, आम्हाला म्हटलं ते बरोबर नाही लागलं ना. 300 रुपये कमी झाले ते. काय म्हणते रे भाऊ ते आता, काय म्हणून राहिला माणूस? लय झाले नव्हते, लय कमी झाले राजा. आम्हाला पण पुरलं पाहिजे ना काही ना काही. मग काय तर इकडे हे मालक म्हटलं काय सांगा तुम्हाला, बाबा 300 रुपये कमी झाले ना. तुम्ही म्हटलं ते गावात जाऊन 500 रुपये जिकायचे, तुमचा 200 रुपये भाडा होईल ना. 500 रुपये? अरे 500 रुपये कोण घेते गावातनी? गावात म्हटलं खायचे वांदे हो राहिले लोकांची. एवढं माग घेते 500 रुपये? 400च्या वर कोण देत नाही म्हटलं. मग काय सांगा तुम्हाला? हा बा तुम्ही मला 300 रुपयात द्या. 50,000 रुपयाचे मी कांदे घेऊन राहिलो म्हटलं. बरोबर करा बा, ते काय करायचं करा, पण हा मला 300 रुपयात द्या. बस बरं तुमचं 300 वरती द्या मला. 300 वरती द्या. 350 काय 350? बोललो रे बा, 350 म्हटलं तुम्ही आता. काय हुशार लागतो, टाकला हुशार 350 वरती द्या म्हटलं. 350. नाही 350 बाबा. 350 बाबा तुम्हाला सांगतो मी, 350 रुपये कट्ट पुरत नाही ना ते. मग काय गावात नाही बा, 400 वर 1 रुपया देत ना राजा. गोष्ट आहे का ना तुम्ही? 350 म्हटलं बा 300 करा ना, म्हणजे मला पण काही ना काही फायदा असला पाहिजे ना. करा ना सारखा 300. जाऊन तिकडे कुठं काय आहे बाई, एकदमच येते म्हटलं ठोक रक्कम. पहा बरं डायरेक्ट 50,000 वाला माणूस आला म्हटलं. मग काय नाही तर आपला चिलीमिली आहेच ते. 1 कट्ट 400 रुपयाचं, 1 कट्ट 400 रुपयाचं. हे डायरेक्ट 50 वाला आहे ना माणूस म्हटलं. 50,000 कांदे पाहिजे नेले. द्या ना द्या. 300 रुपयात म्हटलं सरळ होते. नाही 300 रुपये नाही बरोबर 300 रुपये म्हटलं 50,000 कांदे काय कसं काय म्हटलं किती कट्टे बरोबर? काय बोललं काय नाही बाई आता. काय म्हणलं होते म्हटलं. अरे 300 रुपये कट्ट म्हटलं 50,000 किती कट्टे होते राजा? हे नाही समजलं मला मालक. मालक हे पण नाही समजलं. स्पष्ट बोला, स्पष्ट एकदम आरामानं. कुठं तुमच्या मागे कुठं लागलं म्हटलं, एकदम आराम बोला. हे बाळ कुत्र्या, अरे म्हटलं 300 रुपयात कट्ट म्हटलं 50,000 कांदे. काय बोला तुला आता, कसं काय सांगा तुला? जाऊ तिकडे मी हिशोब करतो, तुला काय समजते मी हिशोब करतो. भाऊ तुमचं म्हटलं बा तुमचे 50,000 कांदे नाही का, तर 300 रुपये कट्ट पकडलं म्हटलं तर 166 कट्ट होऊ राहिले वाटते. 166 कट्टे होऊ राहिले. काय म्हटलं भाऊ आता, काय म्हटलं यांना? ते म्हणून राहिले तुमचं 50,000 कांदे आहेत का नाही, तर 300 रुपये कट्ट पकडलं म्हटलं तर 166 कट्टे होऊ राहिले. 166 कट्टे होऊ राहिले म्हटलं तुमचे. मग पहा बा तुमच्या विचारून काय करायचं ते. नाही का, म्हणजे 50,000 रुपये तुम्हाला दिले तर मला 166 कट्टे भेटतात कांद्याचे नाही का? नाही का, बरोबर आहे. मग 166 कट्टे होऊ राहिले नाही का? तर चला म्हटलं, चला मग तुम्हाला गोडामध्ये तुमचं ते बरोबर करतो. चला कुठं जायचं आता? गोडामध्ये जायचं तुम्हाला? चला गोडामध्ये जायचं पहिले. चला 166 कट्टे देतो म्हटलं. चला बरोबर चला मग. चला 166 कट्टे. चला गोडाऊनमध्ये. चला गोडाऊनमध्ये. कोणतं गोडाऊन आहे ते? चला तेच म्हणलं. चला ते मला तुमचा माल, ते तुमचा माल म्हटलं 166 कट्ट्यात म्हटलं ते. समजलं का? हो काय बोलले काय बरं ते? भाऊ काय बोलले बरं ते? मला काय समजलं नाही राजा. काय बोलले काय? मला म्हटलं का? मला पत्ता लागत नाही काय बोलते ते माणूस. मला विचारलं का तुम्ही ना? नाही तुम्हाला नाही हो, ते खाली बसले ते. भाऊ काय म्हटलं का त्यांना आता? मायावर असं वाटते म्हणजे मला समजलं म्हणजे झालं, मलाच नाही समजलं ना. अरे म्हटलं 166 कट्टे तुमचे ते मागच्या टर्कात भरल्यात म्हटलं. समजलं का तुम्हाला? डोक्यावर गेलं खाली बसलेलं. हो काय म्हणून राहिले ते आता? हे समजलं मला आता, कारण की कधी समजा टावर बंद पडते, रेंज काही येत नाही. आता समजलं मला हे काय बोलले ते म्हणून राहिले ते मागचं टरक नाही का, त्यातनी तुमची 166 कट्टे भरेले आहेत कांद्याचे. ते करा मग, ते पैसे द्या म्हटलं त्यांना. झालं तुमचं काय ते हिशोब. बरं आहे बा नाही का? हे कार्टून मस्त आहे बा नाही का सांगाले. बरोबर आहे हे आहे म्हणून बरोबर आहे नाही का? बरोबर करतो तुमचं काय ते हिशोब ते. हो म्हटलं काय समजत मला असं काय आईला जातीनाच राहिले. अरे मला समजत मला काय म्हणता तुम्ही? समजते ना तुमचं काय एवढं समजत नाही मला. मग काय सगळं समजते तुमचं. समजते. हो या काय म्हणते ते आता? शाबऱ्या काहीच नाही म्हटलं. पैसे देऊन टाकतो येले लवकर. हे ट्रक घ्यायला लागते गावात नाही. ट्रक ड्रायव्हर कोणता आहे? ड्रायव्हर कोण आहे यातला? मी आहे ड्रायव्हर मी आहे. ड्रायव्हर तेच म्हटलं. मग चला ना मग गावात नाही, आपल्या गावात जायचं. हो ना, पण तुम्ही एक काम करा ना, पहिले पैसे द्या. मला माझे वेगळे पैसे लागते. मला ड्रायव्हरचे पण पैसे वेगळे असतात बरं. तेच म्हटलं. हो का? बरं देतो म्हटलं पैसे पहिले. कांद्याचे पैसे देतो पहिले. चला मग गावात नाही. तुमच्या पैसे द्या. मग जा कुठं जा. भाऊ काय म्हटलं आता यांना?
सांगतो ना, मी त्यासाठीच बसले वाटते. सांगतो आता गाणी शब्द गाणी दूर दूर गेले. तू 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 असं करू राहिले ते म्हणून राहिले पहिले पैसे द्या म्हणते, मग कुठं जायचं ते जा म्हणते असं म्हणून राहिले. येतो ना काका, पळून चाललो मी. थांबा थांबा देतो देतो. हो थांबा. द्या म्हटलं, द्या. हो द्या. थांबा थांबा 2 मिनिटात फक्त 2 मिनिटात. कायच करा या ड्रायव्हरचं काय समजत नाही बा मला. काय काय बिमारी गिमार हे काय आम्ही ते आम्ही 2-2 मिनिटांनी जाते, 2-2 मिनिटांनी जाते, 2-2 मिनिटांनी जाते. ड्रायव्हर भाऊ चला ना. थांबा ना 1 मिनिट थांबा फक्त. 1 नंबर करून देत राहिले तुम्ही. थांबा 2 मिनिटं. कायच करा व्हायचं. अरे लवकर या हो, आम्हाला गावात जावं लागते म्हटलं. कसं काय करा या माणसाचं. आलो. हो थांबा 2 मिनिटं थांबा. आलो. लवकर आहे ना. काय तुमचं बाबा समजत नाही मला. अरे लवकर आहे ना. कुठं आहे तुम्ही. आलो ना. अतिच आहे ना राजा का. कुठं पळालो का मी. आलो. थांबा 2 मिनिटं. लवकर या ना. काय बा मला म्हटलं गावात जाऊन म्हटलं हे कट्टे पुरे इकायचे ना. काय तुमचं लवकर या. आलो. का हा चला म्हटलं लवकर. मला लापा गावात जाऊन म्हटलं मला हे कट्टी इका पण लागते ना. मग काय तर चला लवकर. हो चला. भगाव. जमत नाही ना. तुम्ही काय गोष्टच नाही ऐकत म्हटलं. काय म्हणणं काय तुमचं. हे ट्रक पाहिजे ना आम्हाला. खाली करा ती कट्टे. काय का संध्याकाळी ना तू संध्याकाळी ट्रक घेऊन जाय वाटल्यास. काय आम्ही काय कुठं निवरालो का कुठं. ते कट्टे कुठं एवढं काळ पुरत नाही ते. अरे एक कट्ट जाऊ म्हटलं. ते पुरत नाही ना आम्हाला. काय म्हणजे संध्याकाळी कोणी ट्रक घ्याले. काय गोष्ट करू राहिले. क्या बातें करता तुम. नाही असं नाही चले का. वो कट्टे है ना. वो निकालो. हो हमको ट्रक चाहिए ना. बरोबर आहे ना तुमचं. मी का नाही म्हटलं का. पण कसं हे मला ट्रक पाहिजे अर्जंट. काहून म्हणा पाणी गिनी आलं काय करता. हा बा तुम्ही गोष्ट आहे का ना. 166 कट्टे आहेत आणि हे कुठं रिकामं करायला पडते ते. तुम्ही संध्याकाळी या ना. हा बा संध्याकाळी या तुम्ही वाटल्यास. मत ना कुछ भी करता का बाबा. रेन दो नहीं पुरता नहीं हमको. ट्रक का काम है ना हमको. हो ना. मी का नाही म्हणतो तुले. पण तू संध्याकाळी ये ना 5 वाजता. ट्रक घ्यायला काही वाटल्यास काही करणं बघतो. वाटल्यास शिल्लक पैसे घे ना. जमता नहीं ना हमको. फुरता नहीं ना हमको. काम है ना. नहीं फुरता नहीं. उठा लो. निकालो कट्टे निकालो. भाऊ काय म्हणते ते पान तुम्ही ऐका ना. शिल्लक पैसे घ्या ना वाटल्यास. त्या काय घेतात ते ट्रकाचं भाडं. पण ते कसं पाणी गिनी आलं का नाही ले बांधे होतात म्हटलं ते. त्याचं घर तिकडे आहे यांचं. आता हे अति बसू राहिले अति इगू राहिले हे आता कट्टे. काय करतात ते. राहू द्या ना ट्रक संध्याकाळ लोक. बरोबर सांगतो मी मालकाले. झाला की आता ऑटो गिटून सांगतो देता म्हटलं भाडं देता त्याचं ट्रकाचं काय जास्त. तू काहीच काळजी करू नको ना. मी मालकाला बोलून घेतो. पण कसं जाय म्हटलं ऑटो गिटून जाय. बरोबर जाना पडतं नाही का. लवकर इका म्हटलं ते कट्टे गिट्टे लवकर इका. ते कसं जेवढा लवकर इकलं का नाही तेवढा लवकर फायदा तुमचा नाही का. इका लवकर ते फटाफट. काय बात 2 मिनिट म्हणजे 2 घंट्यात पूर्ण कट्टे खलास. बात 2 मिनिटात 2 घंट्यात. मी येतो 3 वाजता. 3 वाजेला तुमचं इकणं झालं पाहिजे. पटापट इका लवकर. 400 रुपये कट्ट. बापा लय लोक घेता. हो ना. जा तुम्ही लवकर जा म्हटलं. 3-4 वाजता ये जा म्हटलं ट्रक घ्यायले. बरोबर हो चाललो हो. वजन मोदीन लगा. वजन मोदीन दादा. वजन बा ते मोटरसायकल काटा दे. काही काही शांताराम काका कुठून आणले का आम्ही ते काटा. मोटरसायकल काटा दे. मोलत नाही ना. कुठं मोलते आमचं लगा. वजन लगा 30-40 किलो आहे का. मोलत नाही ना. वजन मोजते ना. जाणार बाबा तुम्हाला काम धंदे का. जाणार तिकडे. आय बिन वजन मोजायला पाहिजे तुम्हाला. जा तिकडे. ते मास्तर म्हणून वजन पाहता म्हणते मी एकदा. तुमचं वजन किती आहे ते पहा म्हणे पहिले. म्हणून म्हटलं वजन पाहून दा मोजून एकदा वजन. झबरे काय म्हणतात ते लेकर. वजन मोजायचं म्हणते आम्हाला वजन मोजायचं म्हणते. सांगा काय सांगावर त्याले. ते आपण आणला कासाठी कट्ट मोजासाठी वजन मोजायचं म्हणते आम्हाला. आमचं वजन पाहायचं म्हणते किती किलो आहे किती नाही ते सांगा बरं त्याले. नाही जमते काम नाही का. काय रे काय पाहिजे तुम्हाला. काय करायचं तुम्हाला. वजन मोजायचं आम्हाला. वजन मला वजन मोजू दे तुम्ही. तुमचं किती किलो आहे ते सगळं सांगतो मी. काटा गिटा सगळं चालू करतो. पण आपलं तुम्हाला काम करावं लागेल. काय काम करावं लागेल. सांगतो ना मी. कसं सांगतो ना तुम्हाला. पण आपलं काम करावं लागेल. करता का तुम्ही सांगा मला पहिले. करतो ना. करतो बोला तुम्ही. फक्त तुम्ही बोला. काहीच नाही. तुम्हाला फक्त एवढंच म्हणायचं की बुवा शांताराम खनकने यांनी म्हणा कांद्याचा उद्योग चालू केलेला आहे म्हणा. ज्याला बुवा कांदे घ्यावेस वाटत असेल त्यांनी पारावर येऊन चांगल्या दरातनी कांदे घेऊन जावे. फक्त एवढं म्हणायचं. असं म्हणायचं का. काहीच नाही का. फक्त शांताराम खनखने यांनी म्हणा कांद्याचा उद्योग चालू केलेला आहे. ज्याला कांदे घ्यावे वाटत असेल त्यांनी पारावर येऊन चांगल्या दरात कांदे घेऊन जावे असं म्हणायचं फक्त.
बस बस जमलं नाही का बस एवढं म्हणायचं फक्त घरोघर जायचं आणि एवढं म्हणायचं फक्त दुसरं काहीच करायचं नाही. हा बा वाटल्यास तुम्हाला 50-50 रुपये घ्या मस्त. वाटल्यास तुम्ही वजन मोजता काट्यावर 50-50 रुपये देतो तुम्हाला मी. जमते का जगण्या जमते का 50 रुपये 50 रुपये जमते. हो 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 जातो मी जातो कळतो काम करतो तुमचं कळतो. आत्ताच तुम्हाला सांगतो म्हटलं काही गडबड करू नका सांगू राहिलो तुम्हाला. असं जा असं म्हणा सांग जा. कांदे कुराले म्हणा शांताराम काका. तुम्हाला समजा कांदे घ्यायचं असेल म्हणा तर भेटते म्हणा चांगल्या भावातनी चांगल्या दरातनी. एवढं म्हणाच तुम्ही ना. सांगता का टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुम्हाला काय सांगा आता टेन्शन घेऊ नका तुम्ही. सांगतो आम्ही बरोबर. चाललो आम्ही सांगतो. आणि आमचे ते 50 रुपये लेडीज होता लेडी. हो रेडी हो तुम्ही लवकर या. पुरं गावात मी एकदा चक्कर मारता बरं पूर्ण गाव. एक घर सोडू नका. सांगू राहिलो तुम्हाला. ते बगारा गिगारा ते काय खालतं गेलतं सगळं पुरं घरा घुसा. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. काय बरोबर हा पुरं घर एक घर सोडत नाही मी. असं आहे एक घर सोडत नाही. सगळं सांगतो मी. बरोबर येतो म्हटलं येतो. जा लवकर जा. बापरे कोणता उद्योग चालू केला वाटतं. खतरनाक आहे काय शांताराम काय हे. काय सोपे का मग काय आपल्या पुढे काय जमते का काम पुढे. पाबरलं कांदे चला बोलता का चला बोला. घ्यायची होती कांदे म्हणून तुम्ही उभा आहे. काय कट्ट सांगितलं तो 2 मिनिटं पान तुम्ही थांबा ना. तुम्हाला दाखवतो मी कसं कट्टा आहे ते. एवढे कांदे आहेत एवढे मग काय सांगा तुम्हाला. थांबा तुम्हाला दाखवतो. नाहीतर म्हणसाल बा एवढं कट्टा आहे तेवढं कट्टा आहे लहान आहे छोटा आहे मोठा आहे गोटा आहे. थांबा 2 मिनिटं थांबा कट्टा आणून द्या मला थांबा. म्हटलं कांद्याचं कट्ट पान आहे कांदे पान घेवड्यात ते. मग बोला ना तुम्ही कांदे पान तुम्ही. चला बोला किंमत सांगा तुम्ही सांगा पहिले किंमत काय. कांदे चांगले आहेत पण कसं काय किंमत सांग ना तू. आम्हाला काय समजते सांग तू किंमत काय. किंमत फक्त 450. जास्त काही नाही बा आपल्याला जास्त पैसा कमवायचा नाही काहीच नाही. फक्त तुमचा फायदा आणि माझा फायदा. 450. हो बाबा 450. अबे मॅच झाला बावा. म्या 400 रुपयात कट्ट घेतलं मला मार्केटमधून. काही सांगू राहिला का. वाटल्यास 10 रुपये शिल्लक घे तू. पण कसं 450 लय होऊ राहिलं नका ते. काही म्हणतं का बाबा असं करता तुम्ही नाही का. अरे काय तेच नाही ना मला उडते का 10 रुपयानं. तुम्हीच पाहनाचा तुम्हीच पाहणं म्हटलं. आता भाई मार्केटमध्ये जाणं आहे पैसे घेणं आहे. ट्रक आणलं मी आधी ट्रकाची भाडं द्यायला लागते ड्रायव्हरचं भाडं द्यायला लागते. कमी काम आहे का मागा कमी लोचेत का तुम्ही राजा. 10 रुपये फक्त शिल्लक. अरे 450 मध्ये बरोबर आहे ना. शांताराम भाऊ हुशार आहे पण काही म्हणा राजे नाही का. 300 रुपये कट्ट घेतलं सांगू घेत राहिले गावात नाही. 450 रुपये बापा रे खतरनाक आहे. अरे हो ना मग काय तर काहीच उरत नाही मला. काय सांगा तुम्हाला 450 बरोबर भाव आहे. काय का शांताराम जे म्हणते का नाही बरोबर आहे. कारण की मग आधी सकाळचा माणूस आला 500च्या खाली घेतच नाही ते. कोणता ते पंजाबी त्यानं टोपं घातलं ते वरचं एक पोरग होतं ते तोत्र बोलते ते दोघं जण होते का नाही ते 500च्या खाली घ्यायच नाही ते कट्ट. बरोबर आहे 450 बरोबर आहे शांताराम बरोबर आहे तुझं. आज बा तुम्ही मग काय तर पान तुम्ही. बरोबर आहे त्या मालकानं दिलेच किती शिलेले 400 रुपयानं लावलं शिले कट्टे नाही का. बरोबर आहे 450 आहे म्हणा. बरं पुरते ना जमते. काय जमते म्हणजे काय तेच भाव आहे ना. मग काय तर बाहेर तर कोणी तर 500 रुपये निघू राहिलं. 500 रुपयानं घेऊ पण राहिले लोक. मी काय तुम्हाला फक्त 50 रुपये कमी केले उलटे. 450 बरोबर आहे. बोला सांगा कोण घेते. बरोबर आहे ना शांताराम. मी घेतो म्हटलं बा 2 कट्टे घे म्हटलं आपल्याला. काहीच नाही आता पाहू नको तू. 2 कट्टे बाबा किती होते ते. 2 कट्टे नाही का. 450 900 रुपये. 900 रुपये झाले 900 रुपये. बरं चाललो मी घरी. थांब मला पैसे आणते घेतो मग ते 2 कट्टे नाही का. 450 बरोबर आहे. बरं आता आलोच मी आलो. चला ये लवकर. चला मोठे बा तुम्हाला काय सांगा काय किती वाजता तुम्हाला कट्टे सांगा. काय बाबा माझ्या घरी कोण माहिती आहे तुले. मीन बुढी आहे बस 2 जण आहे मी. आम्हाला लागतेच किती रे. एखादा कट्ट घेतो म्हटलं मी. जाऊ दे तिकडे 450 बस झालं नाही का. 450 दे एखादा कट्ट देऊन टाक. बरं तुम्हाला एक कट्ट नाही का. बरं चला चालते चला एक कट्ट तुम्हाला. चला सरपंच भाऊ तुम्ही बोला. ठीक आहे म्या मग एक कट्टा आणलं म्हणा. पण 2 आणखी कर मला नाही का. 2 आणखी कर. किती वर 900 रुपये. तुला 900 रुपये फोन पे करतो. बरं चालते. ओके नो प्रॉब्लेम. ओके ऑल राईट. ओके चला लाईन पाटील बोला चला. हो देवला का चला बोला ना. काय राजा बोल उभे राहू राहिले. चला बोला म्हटलं. हो ना काय कट्ट सांग ना काय किंमत काय सांग ना पहिले तू काय बाबा किंमत सांग किंमत काय सांगला. ते सगळे लोक घेऊ राहिले ना. 450 काय कमी आहे का जास्त आहे. पहा ना 450. बापा 450 आहे का रे. मला वाटलं दे ना 400 रुपये देणं का. 400 रुपये देणं.
केलं का नाही चांगला काय तुमचं असं असते बाबा अरे मला पुरते का नाही तुम्ही काय हिशोब लावून राहिला का पहा ना ते मग सकाळचा माणूस पालणार होते 500 रुपये कट्ट होतं 500 रुपये कट्ट मी 50 रुपये कमी केले उलटे चला म्हटलं आपल्या गावातले लोक आहेत बा चला 50 रुपये कमी पण काय तुम्ही अशा ऐकत नाही म्हटलं अरे बरोबर आहे 450 सांग किती कट्टे बसतील मला 3 पाहिजे होते पण कसं ते बरोबर लाव गड्या तू दुसरं काहीच नको करू मला 3 कट्टे पाहिजे ते पाय गड्या विचारण कर गड्या तुया पाय 3 कट्टे पाहिजे ते मला पाय बा बरोबर लावते 3 कट्टे नाही का कांद्याचे बरं थांब 450 टोटल 1350 1350 झाले ते 1350 झाले का नाही मग काय कमी जास्त कर गड्या तू 1350 झाले म्हटलं 3 कट्टे घेरवले मी बरोबर लाव फक्त तू काय बरोबर लावू म्हटलं बरोबर आहे ना 1350 द्या 1350 3 कट्टे घेऊन जा काय असं असते बाबा 3 कट्टे घेऊन आणला का मी शांताराम 3 कट्टे घेऊन आणला का बाबा लगा कमी तर कर जरा असं 50 रुपये कमी कर तिकडे एरी काय लिहा आपलं लय उठते आपल्याला लयच फायदा बरं 50 रुपये कमी हा बा 50 रुपये कमी फक्त जास्त नाही 1300 रुपये देऊन टाक बरोबर जमलो हो 1300 रुपये हो ओके भाऊ जेवढा भाऊ इकडे ना काय ते पैसे आहे ना इकडे म्हटलं या पेटी टाकला तुम्हाला सांगा तुमचं नाव सांगा तुमचं नाव काय आहे नाव का टाका लागते रे नाव काय सांगा लागते टाकले म्हटलं त्या पेटीत 1300 रुपये नाव का टाका लागते मस्त ना मग कोण किती कट्टे नेले कोण किती काय ते नाव सांगा तुम्ही असं करा तू नाव ना काय लिन देवलाल टोयगोटे बरं थांबा चला डायरी मुडा चला शिवलाल बोला टाइमपास करू नका चला बोला शिवलाल काय बाय किती वाजता तुले बरोबर लावशील तर घेतो बा नाही तर काय बा फायदा आपला बरोबर लावशील तर घेतो म्हटलं बरोबर भाव आणला का मग काय सांगा तुला आता मग काय तर हवा बरोबर भाव आहे बाबू सांग काय किती वाजता तुला सांगा शिल्लकच घ्यायला गेलं नाही का आपला रुबाब आहे ना आपला 5 कट्टे पाहिजे आपल्याला 5 कट्टे चल बोल सांगी झाले 5 कट्टे पाहिजे का बरोबर झाबरो पाय बरं 5 कट्टे किती घेऊन राहिले 2 मिनिटं हिशोब करू दे मला थांबा 450 गुणिला 5 हुरायले 2250 रुपये शिवलाल 2250 रुपये चल बोल पुढे चल बोल 2250 रुपये चल बोल बाबा 2250 रुपये उरले का मावी 5 कट्ट्याचे काय 450 रुपये कट्टन बाबा काय करतं मग काय बरोबर आहे ते चल डॅनी आबाजी बोला तुम्ही सांगा बा एखादं शिलं ते फक्त बरोबर लाव बसला बरोबर आबाजी यार सगळं जण घेऊन राहिले पाहते सरपंच लाईने पाटील बाबा पाहते देवलाला बाबा 3 कट्टे घेऊन राहिले म्हटलं मग काय बरोबर घेतलं म्हटलं 450 बरोबर आहे चला बोला अंतराम ते 5 कट्ट्याचे म्हटलं किती उरायले 2250 रुपये तर 2000 रुपये देतो म्हटलं मी हे वरती 250 रुपये आपण काही देत नाही ते बरोबर आहे म्हटलं शिवलाल का अशा कसं चालेल बिल का काही येईल का म्हणतं का अरे 2250 रुपये उरायले मिळाला तू कसं काय देऊ राहिला 2000 रुपये 2250 रुपये उरायले ना नाही ते ठीक आहे मला माहिती आहे ते 2250 रुपये उरायले पण कसं मी 5 कट्टे घेऊन ठोक डायरेक्ट 5 कट्टे डायरेक्ट तर मी फक्त 2000 रुपये देतो म्हटलं ते 250 रुपये डिस्काउंट नाही जमत नाही काय शिवलाल जमत नसते म्हटलं अशा ना अरे मला पुरत नाही ते मग काय तर 250 रुपये घाटावर आलं मला नाही का जमत नाही बरं देत नाही का बरं राहू दे तिकडे जा तिकडे आपल्याला काय करा ते जात तिकडे चला बोला चला नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आता संपला आहे हो आजचा व्हिडिओ आवडला लाईक करा आणि चॅनल नसेल सबस्क्राईब नक्की करा आणि मागच्या व्हिडिओतले मला 3 कमेंटचे नाव जे मला खूप आवडले त्यांचे नाव पुढील प्रमाणे पहिलं कमेंट आहे हेमंत मेंदे दुसरा अभिजित कोरे आणि तिसरा शुभानी टेकडे कमेंट केल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला पण तुमचं नाव ऐकत असेल तर सगळ्यात चांगली कमेंट करा तर मित्रांनो उद्या भेटू 8 वाजता नवीन विषय घेऊन तब तक के लिए गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र